प्रत्यक्षात सुद्धा बोलतात. तर काय पाहायचं त्यांना नाचताना. पण एक सांगू का, एक कला आहे. त्यांना या कलेमुळं त्यांचं पोट भरतं, त्यांचं घर चालतं आणि आपण आई आणि ओम मिळून आता देवांना अंघोळ घालत आहेत. हो? आणि इहू तू काय करते? टॉर्च नको बाळा, मग ते उजेड पडणार नाही ना त्याचा. तुझ्या बलून मध्ये काही एवढा उजेड पडणार आहे का ग? नाही, काल माझ्या खरं लक्षात आलेलं. मी म्हणणार होते संध्याकाळी आपण नैवेद्य दाखवले नाही यावेळेस. हा ते आपण राहून द्यायचं, पण जास्त उजेड लागतो आपल्याला म्हणून मग नैवेद्य केले. नको बाबू, मग थांब बाळा, राहू दे ना, उजेड लागतं. चर्चा तुम्ही पाहिली असेल ना, तर आमची चर्चा हीच चालली होती की काल आम्हाला नैवेद्य दाखवायचा होता, पुरणपोळ्याचा नैवेद्य. आणि ते माझ्या लक्षात आलेलं. मी त्या आईंना तेच म्हटलं, पण झालं असं की विटाळ असल्यामुळे तो आम्हाला काही करता आला नाही आणि कालच विटाळ संपला. तर त्याचीच तयारी इकडे आता दुसऱ्या दिवशी चालू झालेली होती. तर ते व्हिडिओज मी इथे काही कॅप्चर केलेले, ते तुमच्यावर शेअर करते. शिजली नाहीये. ते डायरेक्ट आता लाईट आली ना, मग आम्ही मिक्सरवरच करायला घेतली आहे. हो. आई हे घे बरं. एवढं पाणी बस ना तर. सुपारी पण टाकली त्याच्यात. अजून काही घेत बसला असं ना, डाळ दळाली असते. नाही, ती रात्री भिजवली असती तरी जमली असते. पूर्णाची डाळ हा, थोडं पाण्यात भिजत ठेवायचं. मस्त होते पोळ्या, मऊ मऊ होतात, मग फुटत पण नाही. पोळ्या करून झालेल्या आहेत. आता गुळवणी करते. मला गुळवणी पसंत आहे. पुरणपोळ्यासोबत मला गुळवणी पाहिजे असते, त्यासाठी इथे गुळवणी लावली आहे लाईटच्या शेगडीवर. आता ही गुळवणी झाली का आम्ही जेवायला बसू. म्हणते गेले आहेत, म्हणजे तिघांना पण पाठवले, नैवेद्य वगैरे दाखवतील देवांना, त्यानंतर आम्ही जेवण करणार आहोत. चलो, सगळं रेडी आहे आता इकडे. पुरणपोळी आणि आमटी भात. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला हा मेनू बनवला जातो. जेवणाचा मस्त आस्वाद घेतला, पोटभर जेवण झालं, बाहेर फेरफटका मारायला आले आणि तुम्हाला इथे दाखवते. तर ह्या कुंड्यांमध्ये मी नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत. ज्या वरचं आवरण असतं ते सर्व यामध्ये टाकलं, कारण की यापासून कोकोपीट तयार होतं. आणि कुंड्यांमध्ये पाणी टाकल्यानंतर या शेंड्या पाणी ऍब्झॉर्ब करतं आणि 2 दिवस जरी झाडांना पाणी दिलं नाही तरी चालते. टाइम झालाय संध्याकाळचा आणि आता मी तीळ भाजायला घेतले आणि एवढे तीळ भाजायचे आणि काय करणार याचं ते व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल. आली नाही का गाडी बघायला? नाही ना, तिला लांब आहे म्हणून नाही आलं. आम्ही दोघीच गेलेलो गाडीवर. आम्ही दोघीच गेलो होतो गाडी आणि असती ना तू झालं, आजचे दिवस होते का अजून पण आहेत? आहे ना उद्या? नाही, नाही, आज पाहिलं नाही, नाही आता 5 वाजता. आज शेवट आहे. काय 4-5 गाड्या राहिल्या होत्या. चारच राहिल्या 4-5 होत्या गाड्या. का हो दीपाताई, तुम्ही बघून आल्या ना, आता मला पण घेऊन चला. बैलगाडी घेऊन. आणि नवीन स्कूटी घेतलेली आहे दीपाताईंनी, छान अथरची आहे ना, इलेक्ट्रिक बाईक आहे ती. आणि त्या गाडीवर बसून आता मी चालले बैलगाड्या पाहायला. आणि मागच्या वर्षी पण मी काही बैलगाड्या पाहायला गेले नाहीये, कावेरीताई गेल्या होत्या, पण ह्यावेळेस म्हटलं आता बघून या, जाऊया. इहूला पण नेणार आहे आणि आपला छोटा भैयू पण येणार आहे आमच्या सोबत. हाय का, हाय का, खूप एक्साइटेड आहेत. जवळ आले आम्ही आणि गाड्यांचा आवाज इथपर्यंत ऐकू येते. तुम्हाला ऐकू येते? ऐकलत ना आवाज? तर आम्ही आता खूप लास्टला आलेलो आहोत. फायनल वगैरे आता चालू असणार आहे. खूप वेळची शर्यत चालू होती. जस्ट घरचं आवरलं आणि आता बाहेर पडलो गाड्या बघण्यासाठी. ये, आणि सोबत खरा
इथे मध्ये थांब त्यांच्या इथं असं जरा थोडंसं असं अच्छा बस बघा इथून बघ बाळा फायनल करायचं पुढे नको जाऊ लय पाय घसरण बाळा असा तिरका उभा राहा दीदीला पण थांब तिला इथं पण इथे राहिली तरी नाही दिसत. विनायक वगैरे इष्ट देवाने बाळासाहेब काळे पुन्हा एकदा 1000 रुपयाचं म्हणजे स्वागत बाळासाहेब मामा फायनल पहिले फेरे खरी म्हणजे आमची मामान त्यांच्या गावी जास्त आम्ही बघितलेलं बरं का बैलगाडे दरवर्षी बैलगाड्या बघायला जायचो आणि आता चाकणमध्ये फर्स्ट टाइम बघते मी ते पण तुमच्यामुळे दीपताईंनीचा आग्रह केला की चल 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 आम्ही शेवटी नशीबवान म्हणून की 2 गाड्या तरी पाहायला मिळाल्या तिथे भेटणार ठीक आहे मग दादू पुढे बसेल तू मागे बस हा चला फायनल झालेली आहे आता घरी रिटर्न टाकू का आता होय उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचं बरं का मला पण एक राऊंड करायचा अरे वा काकी तर्फे सगळ्यांना नाश्ता आहे का मग तुझ्या तर्फे आम्हाला नाश्ता बरं बरं घेते बरं मी करून हा चालेल आता करू ना असं नाही करायचं. गोल गोल टाका 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 हा टाकतो तू हा अशा घड्या घेत घेत चालायचं असं घड्या घ्यायच्या. रुमाल पुढे वडा रुमाल 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 अडकला रामोजीला पण येईल. जमेल 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 मग मला पण नाही हे बघ, आता हे असं धरलं ना याला हात लावला का एक पहिली घडी दाबायची हा समजलं नंतर तू आहे कोण तू नाही योगी आई ताई. ट्रेन करते ते इकडे या दोघींना आपण त्यांना नाही येत म्हटलं, मग मला पण नाही येत. मी पण try करते. असं कुठं झालं का तेव्हा मी तर म्हटलं कोणी नंतर तुझा नंबर तुझा नाही आईच्या हाताखाली या दोघी जणी ट्रेन होत आहेत मासवड्या तयार करण्यासाठी जावा जावा हे नाही, हे कोणी करू शकतं. खिसलं तर हे केलं ते केलं ते केलं. याला वेगळं. मेन मसाला तो इकडे हा. पण त्याला काय बघा खिसलं बोबडं खिसलं कांदा. तिखट टाकली. आलं काय टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये? लसूण टाकलं, खोबरं टाकलं. अहो काय आमचं सुविधा कधी यायचं असेल मला आता सांग. काय तुला काय माहिती ना? तिला जरा शिकू दे ना. जमलं, तुम्हाला जमलं. करून खायला राहिलं ना. वडा मागे कपडा धरून असं काय करते मी कपडे टाकणार वनिताने कसं टाकलं होतं कपडे टाकून परत दाब. तेव्हा हे ना असं दाबायचं मग माझ्या हाताकडे बघतो. हा, दाबलं. बाय मग पण सांग मला विचारलं म्हणून मग आता कुठं माऊ फिरायला गेली असेल आत्तू बरोबर आळंदीच्या आत्याचा मुलगा आणि त्याची मुलगी संध्याकाळीच गेले पण आत्या मामा थांबलेले होते त्यानंतर माझ्या नंदाही आलेल्या होत्या त्याही आज मुक्कामीच आहेत का मुक्कामी ते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला समजेल तर आता मी निघाले बाहेर आणि गावात चालले गावामध्ये आम्ही ओम मी आणि इहू आम्ही 3 जण चाललेलो आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे या वर्षी ना मी सर्व काही एन्जॉय करते आणि मी खूप मिस करत होते भानुदासला भानुदासच माझ्यासोबत नाहीये यावर्षी ते इंदोरलाच आहे त्यामुळे ना कामानिमित्त ते येऊ शकले नाही ना त्यामुळे मी खूप मिस करत होते पण इकडे एकीकडे मी खूप एन्जॉय पण करत होते आता मी आले आहे कांदा मार्केट यार्ड मध्ये आणि तिथे आहे हिंदवी पाटीलचा प्रोग्राम खूप छान प्रोग्राम आहे डान्स प्रोग्राम आहे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ मध्ये आणि मी पण खूप एन्जॉय केलेला आहे आणि हे पण मी लास्ट मोमेंटलाच आलेले आहे काय करणार ना वेळ मिळत नाही आपल्या इकडं पाहुणे आले तर पाहुण्यांना सोडून आपण थोडी येऊ शकतो अशा प्रोग्रामसाठी पण वेळात वेळ काढून लवकर उरकून मी आलेले आहे लाईफ एकदाच मिळतं गाईज ते एन्जॉय करा आणि जेवढं तुम्हाला एन्जॉय करता येईल जेवढं जगता येईल ना तेवढं खरंच जगा आणि अनुभव घ्या या लाईफमधून अनुभव घ्या तुम्ही काहीच नाही केलं तर तुम्ही काहीच अनुभव घेणार नाही आणि त्यातून तुम्ही काहीच शिकणार नाही एवढंच माझा फक्त मोटिव्ह असतो म्हणून मी प्रत्येक वेळेस काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टींवरून शिकत असते आणि ते तुमच्यावर शेअर करत असते हा पण एक्सपिरियन्स आहे माझा फर्स्ट टाइम चाकणमध्ये आणि मी तसं संगमनेरला खूप अटेंड करत होते प्रोग्राम पण इकडे चाकणमध्ये आल्यानंतर लग्नानंतर लाईफ चेंज होते
खूप गोष्टी चेंज होत असतात. लग्नाआधी खूप वेगळं असतं, लग्नानंतर वेगळं असतं. हे मला अनुभवायला मिळतंय. किती लोकं आलेत पाहण्यासाठी, खूप गर्दी आहे आणि व्यवस्था खूप छान केलेली. लेडीजसाठी वेगळी आणि जेंट्स लोकांसाठी वेगळी. आम्ही तर उभे राहूनच कार्यक्रम बघत होतो आणि एक नणंदबाई पण आलेली होती आणि त्यासोबत ह्या जावा, माझ्या चुलत जावा आहेत. त्यांना सुद्धा कॅप्चर केलंय. अशा पण आमच्या असतात. एक वयस्कर आजी उठली, म्हणती बाई नवरदेवाचं चांगलं नाव घ्यावा, आदर करावा. मी घेते. आजीला उखाणा घेतला. आजी म्हणते वाकड्या वाकड्या बाबडीला हिरवा हिरवा पाला, सकाराम मेला म्हणून मी तुकाराम केला. अशा पण आजी असतात. नक्कीच उखाण्या आवडले तर सुशांत होम मिनिस्टरला फॉलो करा आणि जोरदार टाळीमध्ये घेऊन येतोय मराठमोळी लावणी ज्वानीचा मसाला सादर करते लावणी लावणीकडे जोरदार टाळी स्वागत करूया. कविता मुंबईकर खणखणीत मराठमोळी संस्काराचं लावणी ज्वानीचा मसाला. कॉपीराइट इश्यू येतोय ना, त्यासाठी मी गाणे सगळे म्यूट केलेले आहेत. आवाज बंद करून ठेवलेला आहे आणि YouTube चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर क्रायटेरिया असतो. तो क्रायटेरिया जर मी फॉलो केला नाही, तर नक्कीच चॅनल बंद होऊ शकतो. त्यामुळे ना ते हे रूल फॉलो करावे लागतात ते गाईज. आणि इतके छान गाणे होतात ना, त्या लावण्या पण खूप मस्त होत्या ऐकण्यासाठी. पण प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं असतं ना, तुम्हाला सुद्धा खूप आवडलं असतं. आणि कला आहे यार, ती लावणी एक लोककला आहे. तिचा आदर करा. या बाबतीत ना लोकांची मेंटॅलिटी खूप वेगळी आहे यार. डायरेक्ट म्हणतात, की काय त्या बायांना नाचताना पाहायचं. आता मी हे वाक्य वापरलंय खरं, तर बोलतात सुद्धा प्रत्यक्षात सुद्धा बोलतात. तर काय पाहायचं त्यांना नाचताना? पण एक सांगू का, एक कला आहे. त्यांना या कलेमुळं त्यांचं पोट भरतं, त्यांचं घर चालतं आणि आपण जर अटेंड नाही केला, आपण जर त्या कलेला वाव नाही दिला, तर त्यांची कला कुठे ती सादर करतील आणि ते कसे पोट भरणार ना? तर या लोककलेला, या महाराष्ट्र ची लोककला आहे लावणी. तिला जर आपण आदर, मान, सन्मान दिला तर ती अजून पुढे जाणार आहे. या बाबतीत ना मी एक क्लिप शूट करायची विसरूनच गेले. ते स्टेज समोर ना एक माणूस त्या लहान मुलीला का मुलाला हातात घेऊन त्या लेडीजला पैसे देत होता, की घ्या तुम्ही आमच्याकडून पैसे. पण खरं सांगू त्यांना ते पैशांची गरज नाहीये. ते अँकरिंग करणारावाला सुद्धा म्हणतो, की आम्हाला पैसे मिळतात. तुम्ही फक्त आमच्या कलेला तुम्ही फक्त प्रतिसाद द्या टाळ्या वाजवून. हे वाक्य ऐकून ना मला इतकं छान वाटलं, की अरे खरंच मी आले ना हे कार्यक्रम पाहायला तर खूप खूप चांगला डिसिजन घेतलाय मी असं मला वाटतंय. भारत सरकार सुद्धा पुरस्कार देतंय या लोककलेला. तर आपण कुठे? आपण तर छोटेच आहोत ना. आणि खूप महिला लावणी कलाकार आहेत, की त्या खूप छान ही कला जोपासत आहेत आणि जगासमोर आणत आहेत. फक्त दृष्टिकोन, मेंटॅलिटी आणि आपली नजर चेंज करा. ही नजरिये की बात है, हे ती बदला. गाणे खूप प्रकारचे आहेत हो, पण लावणी हा प्रकार ना असा आहे, की सगळ्यांना नाचवतं. तर ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सगळे डान्स करत आहेत आणि खूप गर्दी आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा लवकरच निघालो तिथून आणि सर्व शूट केलं नाहीये. 2-4च गाणे मी शूट केले आणि कार्यक्रम पण संपतच आलेला होता. तर असा हा प्रोग्राम मला अटेंड करून खूपच छान वाटला. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो, आराम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकरच उठायचं होतं. पहाटेच उठून आम्ही निघणार होतो आणि कुठे जाणार आहोत ना, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल. आणि मी पण खूप एक्सायटेड आहे, की ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून ठेवा, कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. शेअर करायला विसरू नका. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय. टेक केअर. लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतः प्रेम करत राहा. बाय बाय.